सियावर रामचंद्र की जय. ज्या रावणाचा मृत्यू व्हावा म्हणून अनेक वर्ष वाट बघणाऱ्या सगळ्या देवतांना आनंद झालाय. रामाच्या मदतीसाठी आलेल्या वानरसेनेला आनंद झालाय आणि ही वानरसेना एकमेकाला मिठी मारत जयघोष करते आहे. यावेळी तिथे उभे असलेले सुग्रीव, हनुमंत, जांबवान, बिभीषण हेही एकमेकाला मिठ्या मारतायत आणि येईल तो प्रत्येक जण एका माणसाला मिठी मारताना अभिनंदन करतोय. तो त्या अभिनंदनाचा स्वीकार करतोय, पण डोळ्यात पाणी आहे. सुग्रीव येतोय, मित्रवर्या अभिनंदन, पापी गेला, रामचंद्र जिंकले. हनुमान येतोय, म्हणतोय मित्रवर्या अभिनंदन, पापी गेला, आपले प्रभू जिंकलेत. जांबवान येतोय, मित्रा अभिनंदन, आपले प्रभू जिंकलेत. आणि प्रभू जिंकल्याचा आनंद त्याच्या मनात आहे, पण डोळ्यात मात्र एक आत्यंतिक वेदना आहे. आणि तो ती वेदना घेऊन असलेला तरीही आनंदात असलेला व्यक्ती म्हणजे बिभीषण. आपला भाऊ गेला, आपणच होतो त्यात सहभागी. त्याच्या या मृत्यूचं कारण निमित्त थोडंसं का असेना, पण आपणच आहोत. तिथे पडलेलं त्या भावाचं कलेवर बिभीषणाच्या मनामध्ये अत्यंतिक शोक उत्पन्न होतोय. डोळे झरायला लागली. रक्त आहे हो, रक्ताचं नातं आहे. माझा भाऊ एक आधी डोळ्या देखत गेला, दुसराही डोळ्या देखत पडलाय. जड पावलांनी शरीरावरच्या वस्त्राचं भान न ठेवता फरकांडत फरकांडत पायांना घेत बिभीषण रावणाच्या पडलेल्या देहाकडे जातोय. गुडघ्यावर बसकन बसतोय आणि हमसून हमसून रडायला लागतोय. रावणा, अरे त्रैलोक्याचा स्वामी झाला होतास तू. तू जिथे झोपायचास ती जागा कशी असायची, किती सुंदर, गंधित, मुलायम. तू असा कधीच मुलायम वस्त्राशिवाय झोपला नाहीस. आणि आज लंकेच्या या मातीत तुझा देह किती मलिन झालाय बघ. ज्या तुझ्या मस्तकावरच्या किरीटाने अनेकांच्या मनात भय निर्माण केलं, तो भंगलेल्या अवस्थेत इथे पडलाय. तोही मातीत मिसळून गेलाय. संपलं रे तुझं ऐश्वर्य, संपलं साम्राज्य, संपलं शक्ती, संपली, सगळं संपलं. रावणा, अरे किती वेळा सांगितलं तुला, नीट राहा, नीट राहा. चांगला वाग, शक्तीचा गर्व करू नकोस, असलेल्या शक्तीचा दुरुपयोग करू नकोस, स्त्रियांवरती अन्याय करू नकोस. कितीदा सांगितलं रे, ऐकलं नाहीस माझं. आणि माझं दुर्दैव बघ, तुझा भाऊ म्हणून तुझ्या मृत्यूची कामना करत मला रामचंद्रांना शरण यावं लागलं. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असेल बंधू. मान खाली घातली आहे, डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळू लागल्यात. या विजयाच्या क्षणात सुद्धा रामचंद्रांनी बिभीषणाला या अवस्थेत बघितलंय. स्वतः चालत 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 बिभीषणाच्या पर्यंत गेले, त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, बिभीषणा, मी तुझं दुःख समजू शकतो, पण अरे युद्धात मेलेल्या माणसांना वीरगती प्राप्त होते. युद्धामध्ये गेलेल्या माणसांविषयी असा शोक उत्पन्न करू नये. उलट शत्रूशी लढता लढता गेला याविषयी अभिमानाची आणि गर्वाची भावना असली पाहिजे. आयुष्यातली सर्वात उत्तम गती कोणती असेल माहित आहे? तर वीरगती, शत्रूशी लढता लढता मरणं हे सगळ्यात चांगलं मरण मानलं जातं. त्यामुळे तुझ्या भावाच्या मृत्यूचं दुःख व्यक्त करण्यापेक्षा तू अभिमान व्यक्त कर की तुझा भाऊ लढता लढता शत्रूशी 2 हात करताना गेलाय. आणि तुला माहित आहे, आता माझंही रावणाविषयीचं वैर संपलं. तुलाही रावणाने खूप छळलेलं आहे, त्रास दिलेला आहे. पण आपल्या भावाचा निष्प्राण देह बघून तुझ्या मनात जी वेदनेची किनार आली आहे ना, ती किनार वैर संपलं हे दाखवणारी आहे. मरणानंतर वैर संपतं. कोणत्याही वैराचा
भाव सुद्धा मरणानंतर मनात येत नाही. व्यक्ती गेला, त्यासोबत त्याचं वैर संपलं. आता तर खरं जबाबदारी तुझ्यावर आहे. याची अंत्येष्टी करावी लागेल. कारण रावणाचा पुत्रही अस्तित्वात नाही, एकही पुत्र अस्तित्वात नाही, की त्याचं म्हणावं असं कोणी पुरुष अस्तित्वात नाही. त्याच्या स्त्रिया सुद्धा दुःखाच्या अतिरेकाने आता दुःख सागरात बुडून जातील. तेव्हा त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी बिभीषणा तुझ्यावर आहे. तेव्हा या दुःखाला आवर. मृत्यूनंतर त्याच्याविषयी तुझ्या मनात असलेली वैरभावना संपव. माझ्या पत्नीचं अपहरण केलेल्या रावणाच्या विषयी सुद्धा माझ्या मनातला वैरभाव संपला आहे, कारण तो वैरभाव धारण केलेला रावणच आता अस्तित्वात नाही. त्याच्या देहातल्या अहंकाराने हे केलंय. त्याच्या जिवंतपणी असलेल्या सगळ्या असुरी शक्तीने हे घडवलंय. त्या शक्तीच आता संपल्यात. त्यामुळे या देहावर मी काय वैर धरू. त्यामुळं सन्मानाने तो आपल्या सैनिकांनाच सांगतोय, कारण त्याचं राक्षस सैनिक तर पळून गेलाय. या सैनिकांनी त्याला नीट ठेवा, त्याच्या देहावरती पांघरण घाला, तो असा उघडा पडू नये. तो काही केलं तर लंकाधिपती रावण आहे, त्याच्या मृतदेहाची अशी विटंबना होऊ नये लंकेच्याच दारात. पूर्ण काळजी घ्या, पूर्ण सन्मान ठेवा आणि त्याचा नातलग म्हणून हा मृतदेह बिभीषणाच्या हवाली करा. बिभीषणा, लंकेत प्रवेश करण्याआधी रावणाच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. ती तू पार पाडावी असं मला वाटतंय. बिभीषण हे बोलत असतानाच लंकेत तोपर्यंत माहिती गेली आहे की रावण गेलाय, वीरगतीला प्राप्त झालाय. ही माहिती लंकेत एव्हाना पोचली आहे. आणि जेवढ्या म्हणून काही राक्षसी आहेत, रावणाच्या पत्नी आहेत, त्या धावत धावत स्वतःला न थांबवता युद्धभूमीवर येत आहेत आणि त्या रावणाच्या देहाभोवती विलाप करू लागतायत. धाई मोकलून रडतायत. आणि त्यांचं ते रडणं बघून बिभीषणाच्या मनामध्येही पुन्हा पुन्हा अश्रू दाटून येत आहेत. पण या सगळ्यांच्या मध्ये बिभीषण अजून एक अश्रू बघू शकणार नाहीये. अजून एक अश्रू. कारण लंकेत एक स्त्री राहती आहे, रावणाची पट्टराणी मंदोदरी. म्हणजे अनेक पतिव्रता स्त्रियांच्या मध्ये अग्रभागी असलेली मंदोदरी, ती आल्यावर कसा विलाप करेल हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. आणि तोच लंकेच्या द्वारात मंदोदरी दिसतीये. तिचा विलाप, तिचं बोलणं आणि पुढे काय होतंय हे सगळं बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.